नमस्कार विद्यार्थ्यांनो, शिक्षक भरती पात्रता पवित्र पोर्टल जर पाहिलं असेल तर प्रेफरन्स अजून दिले नसतील किंवा द्यायचं बाकी असतील तर लक्षात ठेवा, हा व्हिडिओ संपूर्ण बघून तुम्हाला जे काही प्रेफरन्स आलेले आहेत ते नेमके कुणाला आलेले आहेत आणि कोणत्या पात्रतेमुळे आले कन्फ्युज होऊ नका, काळजी करू नका. जे तुम्हाला आलेले प्रेफरन्स आहेत ते कुठल्या गोष्टीमुळे आले ते सविस्तर माहिती या व्हिडिओ बघा. तुम्हाला आलेले पसंती क्रम जे काही प्रेफरन्स आहेत का आणि कसे आलेले त्या संपूर्ण माहितीचा हा व्हिडिओ या ठिकाणी असणार आहे. तुम्ही जर पाहिलं पसंती क्रम कसे ठरवतात, सगळ्यात महत्वाचा पहिली माहिती तुमची सेल्फ सर्टिफाईड जी कॉपी आहे, तुम्ही भरलेले अंतिम शैक्षणिक आणि व्यावसायिक जी पात्रता आहे, नंबर 1. त्यानंतर पवित्र पोर्टलचं सॉफ्टवेअर जे आहे ते 2019च्या अधिकृत शासन निर्णयानुसार GR नुसार ते माहितीचं विश्लेषण करतं. कुठली तुम्ही जी सेल्फ सर्टिफाय केलेली जी काय आहे तुमची त्या माहिती आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे काही सगळे प्रेफरन्स आहेत ते तुमच्या पात्रतेशी तंतोतंत जुळणारे असतात. त्यामुळे कोणी काय म्हणत आहे यावर विश्वास ठेवू नका. तुमचं पसंती क्रम केवळ तुमच्या सेल्फ सर्टिफाईड फॉर्मवर काय आहे यावर ठरतात. तुमची सेल्फ सर्टिफाईड कॉपी, इकडं पवित्र पोर्टलचं सॉफ्टवेअर आणि इकडं तुम्हाला आलेले प्रेफरन्स त्याच गोष्टीवरती आहे. पुढं आता हा पात्रतेचा तुमचा निकष आहे. 1ली ते 5वी तुमचं 12वी डीएड असेल, टीईटी सीटीटी पेपर 1 पास असेल तर तुम्हाला येतात. 6वी ते 8वी पदवी आहे, डीएड बीएड आहे, टीईटी सीटीटी पेपर 2 पास आहे. 9वी ते 10वी पदवी आहे, बीएड आहे. वर्ग 11 ते 12 पदवी आहे, पदव्युत्तर पदवी आहे, पीजी आणि बीएड आहे. म्हणजे अनिवार्य गुण मर्यादा ओपन प्रवर्गासाठी किमान 45% आणि राखीव कॅटेगरीसाठी किमान 40% गुण आवश्यक. आता प्राथमिक स्तर आणि भाषा विषय जर पाहिलं असेल, सगळ्यात महत्वाचं लँग्वेज वर्ग 1 ते 5 साठी तर वर्ग 1 ते 5 सर्व विषय शिकवावे लागतात. विशिष्ट पदवीची त्या ठिकाणी 1 ते 5 साठी कुठलीही सक्ती नाही. परंतु इयत्ता 6 ते 8 9 ते 10 भाषा विषय पदवीच्या अंतिम वर्षाला संबंधित भाषा विषय उदाहरणार्थ मराठी असेल, हिंदी असेल, इतर असेल, संस्कृत असेल, उर्दू असेल हे अनिवार्य आहे. लॉक अनलॉक झालेले पसंती क्रम तुम्हाला दिलेले आहेत. आता इथे जर पाहिले असेल तर सगळ्यात महत्वाचं तुमचं गणित आणि विज्ञान, स्वतंत्र गणित आणि विज्ञान पात्रता दिले. तर लक्षात ठेवा, गणित मध्ये गणित, संख्याशास्त्र, इलेक्ट्रॉनिक, संगणकशास्त्र, माहिती तंत्रज्ञान दिले. ठीक आहे. विज्ञानामध्ये भौतिकशास्त्र, वनस्पतीशास्त्र, जीवविज्ञान, सूक्ष्मजीवशास्त्र, जीवरसायनशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, पर्यावरणशास्त्र, जैवतंत्रज्ञान आणि कृषी. आता काय आहे तर बघा, तुमच्या पदवीला अंतिम वर्षाला या ब्रॅकेटमधील कोणताही एक विषय जरी असेल तरी तुम्हाला त्या स्वतंत्र विषयाचे पसंती क्रम येतील. त्यातला कुठलाही एक विषय असेल, तुम्हाला गणिताचे स्वतंत्र एवढे असेल तर स्वतंत्र गणिताचे पसंती क्रम येतील. एवढे कुठला एक विषय असेल तर स्वतंत्र विज्ञानाचे तुम्हाला त्या ठिकाणी काय पसंती क्रम येतील. आता कंबाईन तुम्हाला गणितचे सुद्धा पसंती क्रम आलेत आणि विज्ञानचे सुद्धा आलेले आहेत. परंतु माझे फक्त गणित होतं किंवा फक्त विज्ञान होतं तरी मला कंबाईनचे पसंती क्रम आले, म्हणजे गणिताचे सुद्धा आले आणि विज्ञानचे सुद्धा आले. तर उत्तर पवित्र पोर्टलच्या सॉफ्टवेअर कमांड नुसार हे दोन्ही गट एकमेकांना समतुल्य आहेत, इक्विव्हॅलेंट आहेत मानले जातात. त्यामुळे तुमचे शैक्षणिक दृष्ट्या पूर्ण पात्र आहेत. पसंती क्रम बिनधास्त द्या, काळजी करू नका. माझं फक्त गणित आहे, बीएससी मॅथ आहे, माझं फक्त बीएससी सायन्स, मला गणित सुद्धा आलं विज्ञानचं, तर हे दोन्ही एकमेकांचे पॅरलर आहेत, इन इक्विव्हॅलेंट आहेत. त्यामुळे तुम्हाला हे पसंती क्रम आले असेल बिनधास्त देऊन टाका, दोन्ही कंबाईन. आता सामाजिक शास्त्राचा विचार जर केला असेल तर बघ सगळ्यात महत्वाचं आहे, अनेक जण इथंच अडलेले आहेत. तर सामाजिक शास्त्राचा पहिला बघा, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, लोकप्रशासन. जर उमेदवारांची पदवी यापैकी केवळ एकाच विषयात असेल, उदाहरणार्थ एखाद्याचं इकॉनॉमिक्स आहे, अर्थशास्त्र आहे, पण त्याला पवित्र पोर्टलला सामाजिक शास्त्रामध्ये इतिहासाचे प्रेफरन्स आले, भूगोलाचे पण आलेले, म्हणजे त्यांना काय करायचं, तुम्हाला ते पसंती क्रम द्यायचे. का बरं तर बघा, हे सॉफ्टवेअरची चूक नाहीये तर शास्त्राचे नियम आहे. तुमचा यातला कुठलाही एक विषय असेल तरीही तो सामाजिक शास्त्रामध्ये गणला जातो आणि तुम्हाला त्याचे प्रेफरन्स येतं पुढे दिलं. बघा, शारीरिक आणि इतर विषय शिक्षण 9 ते 12 साठी दिले. 9वी ते 10वी शारीरिक शिक्षण असेल म्हणजे बीपीएड झाला आहे किंवा पदवी आहे तुम्हाला येतील. 11वी 12वी आरोग्य आणि शारीरिक शिक्षण आहे, पदवी प्लस तुमचं एमएड झालेलं आहे. संरक्षण शास्त्र, शारीरिक शास्त्रात पदवी याला समतुल्य इक्विव्हॅलेंट मानले जाते, म्हणजे शारीरिक आणि इतर विशेष शिक्षण 9 ते 12 साठी दिलंय. हे विषय विशिष्ट व्यावसायिक पात्रतेवर आधारित आहे.
कशाला? प्रोफेशनल क्वालिफिकेशन आधारित. आणि पुढं वर्ग 11-12 साठी हायर सेकंडरी पीजी रूल्स काय दिलेला आहे तर बघा, इकडे तुम्हाला रसायनशास्त्र दिले, इकडे जीवशास्त्र दिले. आता हे जे ब्रॅकेट दिले, मुख्य नियम, ज्या विषयासाठी पात्र व्हायचे आहे, ज्या विषयासाठी तुम्हाला पात्र व्हायचे त्याच विषयात पदव्युत्तर पदवी एमए असेल, एमएससी असेल, एमकॉम अनिवार्य. म्हणजे ज्या विषयासाठी तुम्हाला पात्र व्हायचे त्याच तुमच्या विषयात तुमची काय असली पाहिजे? पदव्युत्तर पदवी असली पाहिजे. एमए असेल, एमएससी असेल किंवा एमकॉम असेल. इथं तुम्हाला रसायनशास्त्र दिले, त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, फिजिकल, बायो आणि अनालिटिकल दिलंय. यापैकी कुठलाही एक. जीवशास्त्रामध्ये इकडे तुम्हाला बॉटनी, झुलॉजी दिलंय, त्यानंतर इम्युनो सायन्स दिले, लाईफ सायन्स दिले, मायक्रो दिले, मॉलिक्युलर बायो दिलेला आहे, प्लांट सायकोलॉजी दिलेला आहे, फिजिओलॉजी दिलाय, बायोटेक दिलेला आहे आणि जेनेटिक. यापैकी कुठलंही एक असेल, ज्या विषयासाठी पात्र व्हायचे आहे त्याच विषयात पदव्युत्तर पदवी तुमची असणं गरजेचं आहे. तर्कशास्त्र, वस्त्रशास्त्र, कृषी यासारख्या विशिष्ट विषयासाठी तंतोतंत तीच पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे. जे काही प्रेफरन्स आहे तुम्हाला तुमच्या जो काही विषय आहे पदव्युत्तर पदवीला त्याच्यानुसारच तुम्हाला ते आलेले आहे किंवा देतानी. आता वाणिज्य शाखावाले जे वर्ग 1 ते 10 पूर्णपणे ते अपात्र आहेत. त्यांची सीटीईटी असो, टीईटी असो, वाणिज्य शाखेवाले, कॉमर्स वाले पूर्ण अपात्र आहेत. परंतु ते 11वी-12वी साठी त्यांना संधी उपलब्ध आहे. मग एमकॉम मध्ये त्यांचं बुक कीपिंग आणि अकाउंटिंग आहे, एमकॉम मध्ये त्यांचं ऑर्गॅनिझेशन आणि कॉमर्स आहे, एमकॉम मध्ये त्यांचं हे जे विषय दिले आहेत त्या म्हणजे शासनाच्या नियमानुसार 1 ते 10 साठी या कॉमर्स साठीचा पूर्णपणे वर्ग बंद आहे. काय? मार्ग बंद आहे. परंतु 11-12वी साठी तुम्ही पूर्ण पात्र आहात. कितवीसाठी? 11वी-12वी साठी. आता माध्यम आणि सेमी इंग्रजी जर विचार केला असेल, तुम्ही व्यावसायिक पात्रता म्हणजे तुमचं डीएड झालंय, बीएड झालंय, इंग्रजी माध्यमातून झालंय का? जर हो असेल, इंग्रजी माध्यमातून झालंय, तर तुम्ही सेमी इंग्रजी शाळांसाठी पात्र आहात. पसंतीक्रम तुम्हाला जनरेट होतील. कुणाला? ज्यांचं इंग्रजीमध्ये झालेलं आहे डीएड किंवा बीएड. नाही, तुमचं इंग्रजी माध्यमातून झालंय का डीएड बीएड नाही नसेल तर तुम्ही पात्र नाहीयेत. कशासाठी पात्र नाहीयेत? तर सेमी इंग्रजी शाळांसाठी तुम्ही पात्र नाही. यावर्षी पूर्ण इंग्रजी माध्यमाच्या प्युअर इंग्रजी मीडियम जे आहेत त्या विद्यार्थ्यांचा सेकंड लँग्वेजचा विचार न झाल्यामुळे त्यांना तांत्रिक फटका बसला आहे. 2022च्या तुलनेत हा त्या ठिकाणी बदल झालेला आहे. आता अंतिम वर्षाचा सुवर्ण नियम लक्षात ठेवा. अनेक जण आहेत त्या संदर्भात माहिती असणे गरजेचे. नियम पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षाचे विषय ग्राह्य धरले जात नाहीत. पहिला असेल, दुसरं, तर तुमचे कुठले विषय ग्राह्य धरतात? मुख्य विषय, प्रिन्सिपल सब्जेक्ट हा तुमचा पदवीच्या अंतिम वर्षाला फायनल इयरला जो विषय असेल तोच तुमचा मुख्य विषय गणला जातो. बघा, फायनल थर्ड इयरला फायनल तुमचा जे काही विषय आहे एक कुठलाही असेल तो तुमचा फायनल विषय ठरला जातो. अनेक जण मुक्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेत, मग त्यांच्या काही जणांचे 3-3 विषय आहेत, मग ते तिन्ही विषय तुमचे मुख्य विषय गणले जातात. अपवाद आहे वायसीएमचा. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतिम वर्षाला 3 विषय असतील, 2 असतील, 4 असतील, जे काय असतील तुमचे, तर ते तिन्ही विषय तुमचे काय झाले ना मुख्य मानले जातात. जे काय असेल ते म्हणजे एखाद्याचं इकॉनॉमिक्स असेल, इंग्लिश असेल, इकॉनॉमिक्स असेल, दुसरं एखादं असेल तर ते तुमचे मुख्य विषय त्या ठिकाणी मानले जातात. त्यासाठी वायसीएम मध्ये जर पदवी असेल तर. आता तांत्रिक अडचण आणि विरुद्ध खरी अपात्र जर पाहिलं असेल, शांत राहा आणि चिंता करू नका. अनेक जण तारीख वाढ होईल का तुमची? तर होईल. आजच उद्याच्याला तुमची तारीख जी काय शेवट तारीख आहे तर त्या दिवशी तुमची शक्यता तारीख वाढ होईल. अजून तुम्हाला 10 दिवसाची संधी मिळू शकते. शांत राहा, चिंता करू नका. ओटीपी न येणे, पोर्टल अत्यंत स्लो चालणे, लॉग इन न होणे या केवळ सर्व्हरच्या अडचणी आहेत. मुदतवाढ तुम्हाला मिळेल का? तर नक्की त्या ठिकाणी मिळेल, काळजी करू नका. लक्ष कुठे द्यायचंय? चुकीच्या विषयाचे पसंतीक्रम लॉक करणे, सेल्फ सर्टिफाईड मध्ये विषय चुकीचे टाकलेले असणे, धोका. यामुळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मधून तुम्ही थेट काय व्हाल? बाद व्हाल. आता लॉक करण्यापूर्वी तुम्हाला अंतिम लिस्ट चेक करायची. काय? नंबर 1 बघा, सेल्फ सर्टिफाईड फॉर्मवरील तुमची पदवी आणि विषय काळजीपूर्वक तपासायचे. मॅच करा. या मॅन्युअल मधील नियमानुसार आलेले पसंतीक्रम योग्य आहेत का याची शहानिशा करा. लॉक करा. पूर्ण खात्री झाल्यानंतरच पसंतीक्रम लॉक करा. चुकीच्या निवडीने दुसऱ्याचे आणि स्वतःचे नुकसान त्या ठिकाणी टाळा. प्रेफरन्स संदर्भात तुम्हाला माहिती हवी असेल तर आपलं श्री अकॅडमीचे ऍप आहे, प्ले स्टोरला जा, श्री अकॅडमी टाका. या प्रकारचा लोगो दिसेल, ऍप डाउनलोड करून घ्या किंवा या नंबरला संपर्क करा, व्हॉट्सअप करा. ओके.
व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला त्या ठिकाणी विसरू नका. तुम्ही एमपीएससी तयार करत असाल तर जे कोणी असेल तर त्यांच्यासाठी आपली एमपीएससी तलाठी भरती बॅच सुरू झालेली आहे, ती जॉईन करून घ्या. याच ऍपवर तुम्हाला बॅच मिळेल, सिरी अकॅडमी. प्ले स्टोरला टाका, हा लोगो दिसेल, ऍप डाउनलोड करून घ्या किंवा या नंबरला संपर्क करा. ठीक आहे, थांब.